नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासन आयुक्त मॅडमकडून काढण्यात आलेला हा जे एक प्रकारचं परिपत्रक आहे। अंगणवाडी केंद्रामधील जी आपली 11 रजिस्टर आहेत, ज्याच्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काम करावे लागत होते। तर ताईंनो, त्याच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। अंगणवाडी केंद्रामधील सर्वच्या सर्व 11 रजिस्टरे पूर्णपणे बंद करण्याबाबत आणि सर्व माहिती पोषण ट्रॅकरवर अपडेट करण्याबाबतचं महत्त्वपूर्ण हे परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे। हे परिपत्रक माधवी सरदेशमुख, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी काढलेलं आहे। नक्की हे परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, तुम्ही माहिती पाहू शकताय, महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून आलेले हे परिपत्रक आहे। दिनांक तुम्ही याची महत्त्वाची पाहू शकताय, 25 मे 2026 म्हणजे आजच आलेले हे परिपत्रक आहे। प्रति बघा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व। विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, अंगणवाडी केंद्रामधील सर्व 11 रजिस्टरे पूर्णपणे बंद करणे व पोषण ट्रॅकरवर माहिती अपडेट करण्याबाबतचे हे परिपत्रक आहे। पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या पत्रान्वये 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व अंगणवाडी केंद्रामधील 11 रजिस्टरे लसीकरण रजिस्टरचा व VHSNDचा भाग वगळून, बघा, लसीकरण आणि VHSNDचा भाग वगळून जी 11 रजिस्टर आहेत ती पूर्णपणे बंद करण्याची आणि सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डिजिटल स्वरूपात नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरील मार्च 2026च्या सांख्यिकीय आकडेवारीनुसार पुनर्लोकन केले असता राज्यातील अनेक जिल्ह्यांनी प्रकल्पांनी रजिस्टरे बंद केल्याची माहिती अद्याप पोषण ट्रॅकरच्या डॅशबोर्डवर अपडेट केली नाही। काही ठिकाणी अजूनही रजिस्टरचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आलेले आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठ पातळीवरून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। या पत्राद्वारे आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत। बघा, काय म्हणण्यात आलेले आहेत, सर्व रजिस्टरे पूर्णपणे बंद करणे, सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये 11 रजिस्टरांचा वापर तातडीने व कायमचा बंद करण्यात यावा। 2 नंबरचा ऑप्शन बघा, पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवर अपडेट करणे, म्हणजे अंगणवाडी केंद्रांनी रजिस्टरे बंद केल्याची नोंद पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवर संबंधित डेटा फील्ड्समध्ये तात्काळ आणि नियमितपणे अपडेट केली जाईल याची खात्री करावी। 3 नंबरचा ऑप्शन बघा, दैनंदिन सहनियंत्रण, ज्याला आपण डेली मॉनिटरिंग म्हणतो, सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राचे सहनियंत्रण करावे। ज्या अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी। उपरोक्त निर्देशांचे पालन करून केलेल्या कार्यवाहीचा परिपूर्ण अहवाल पुढील 7 दिवसांच्या आत आयुक्तालयात सादर करावे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर माधवी सरदेशमुख, जे आपले आयुक्त आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे, यांच्याकडून हे आलेलं आहे। तर ताईंनो, VHSND आणि लसीकरण ही 2 रजिस्टर वगळी तर इतर जी आपली 11 रजिस्टरे आहेत, संदर्भ सेवा असतील, 3 नंबर रजिस्टर असेल, 4 नंबर रजिस्टर असेल, जे आपले 1 नंबर रजिस्टरपासून 11 नंबरपर्यंत जे काही रजिस्टर आहेत ती रजिस्टरे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आलेले आहेत। त्यामुळे हा महत्त्वाचा GR ही माहिती आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ज्याची मागणी आपण आजपर्यंत करत होतो ताईंनो, ती मागणी मान्य झालेली आहे। अंगणवाडी केंद्रामधील जी आपल्याला ऑनलाईन देखील बघा पोषण ट्रॅकवर माहिती भरावी लागते आणि ऑफलाईन देखील आपल्याला रजिस्टरमध्ये माहिती भरावी लागत होती। तर आपण संघटनेच्या माध्यमातून आयुक्त मॅडमना निवेदन दिलेले, तसेच सरकारला देखील विनंती केलेली की ऑफलाईन तरी माहिती घ्या किंवा ऑनलाईन तरी घ्या। त्यामुळे सरकारने ऑफलाईन माहिती ही रजिस्टर ठेवण्याची बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ही माहिती शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ महत्त्वाचा आहे ताईंनो, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।